ओल्या खोबऱ्याची भाजी। आज आपण बनवणार आहे ओल्या खोबऱ्याची भाजी। ओल्या खोबऱ्याचे असे बारीक बारीक काप करून घेतले आहे, तुम्ही किसून पण घेऊ शकता। आणि हे आता मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं। तेल गरम झालेलं आहे, त्यामुळे टाकूया जिरा, तेजपान, एक भर इलायची, कलमी, 2 लवंग, छान परतून घ्यायचं। छान कांदा परतून घ्यायचा, थोडासा होऊ द्यायचा। टाकूया लसूण अद्रक पेस्ट, धना पावडर, जीरा पावडर, आणि हे ओल्या खोबऱ्याचं वाटण। छान परतून घ्यायचं चांगल्या तेलामध्ये। तिखट, मीठ, बटर, गंजाच्या वरती प्लेटवर पाणी ठेवायचं, मग हे गरम पाणी झाल्यानंतर भाजीमध्ये टाकून द्यायचं। आता हे गरम पाणी, आता हे वरचं गरम पाणी, याला तेल सुटलेलं आहे, खोबऱ्याचा किस आणि शिजत पण आलेला आहे। आता यामध्ये गरम पाणी प्लेटवरती ठेवलेलं टाकून घ्यायचं। आपल्याला पाहिजे तेवढा रस्सा आपण गरम पाणीच टाकायचं। मस्त दिसतंय। आणि आपल्याला पातळ हवी, जाड, घट्ट पाहिजे त्यानुसार तर त्यामध्ये टाकूया कोथिंबीर आणि गरम मसाला। तयार आहे ओल्या नारळाची भाजी। मस्त झाली आहे। मस्त खा, स्वस्त राहा, मुलांची काळजी घ्या, आईवडिलांची पण। आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।